Students, in the last video, we were studied about chapter number 9, current electricity's point, galvanometer as an ammeter. In this video, we will study about galvanometer as a voltmeter. म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण गॅलव्हनोमीटरचं यूज व्होल्टमीटर म्हणून कसा करायचा ते पाहणार आहोत. मग हे व्होल्टमीटर इन्स्ट्रुमेंट कशासाठी वापरतात आणि गॅलव्हनोमीटर हे व्होल्टमीटर म्हणून कसं वापरायचं याचा स्टडी आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. The voltmeter, it is an instrument used to measure potential difference between two points in an electrical circuit. म्हणजेच कुठल्याही इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कोणत्याही दोन पॉईंटमधील पोटेन्शियल डिफरन्स जर आपल्याला मोजायचं असेल तर त्यासाठी व्होल्टमीटर ह्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. It is always connected in parallel with the component across which voltage drop is to be measured. ज्या दोन पॉईंटमध्ये आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा आहे त्या दोन पॉईंटच्या अक्रॉस असणाऱ्या कॉम्पोनंटला पॅरलल आपण व्होल्टमीटर कनेक्ट केला तर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करता येतो. So that purpose galvanometer can be used. So how galvanometer is used as a voltmeter? Galvanometer is converted into voltmeter by doing some modification in that galvanometer. म्हणजेच गॅलव्हनमीटरचा वापर यूज आपण व्होल्टमीटरमध्ये करण्यासाठी व्होल्टमीटर म्हणून करण्यासाठी काही मॉडिफिकेशन्स त्यामध्ये करणं गरजेचं आहे. व कुठले मॉडिफिकेशन्स त्यामध्ये करावे लागतील? टू कन्वर्ट मूव्हिंग कॉईल गॅलव्हनमीटर और MCG इंटू व्होल्टमीटर द सम मॉडिफिकेशन्स आर नेसेसरी. फर्स्ट वन इज इट्स व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इनक्रीज टू द डिझायर्ड हायर व्हॅल्यू. Its voltage measuring capacity must be increased to the desired higher value. पाहिजे त्या हायर व्हॅल्यूला व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी आपल्याला काय करावी लागणार आहे? इनक्रीज करावी लागणार आहे. इट्स व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इनक्रीज आणि ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड मॉडिफिकेशन असणार आहे इट्स इफेक्टिव्ह रेझिस्टन्स मस्ट बी इनक्रीज. त्याचा जो रेझिस्टन्स आहे गॅलव्हनोमीटरचा टोटल रेझिस्टन्स तो वाढवणंसुद्धा तो इन्क्रीज करणंसुद्धा मस्ट आहे, गरजेचं आहे. थर्ड मॉडिफिकेशन इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द पॉसिबल डॅमेजेस विच आर लाईकली ड्यू टू एक्सेस अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स. ज्यावेळेस आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार आहोत आणि पोटेन्शियल डिफरन्स मेजर करताना जर जास्तीचं पोटेन्शियल डिफरन्स असेल तर त्यामुळे होणारे जे डॅमेज आहे त्या डॅमेजपासून प्रोटेक्ट करणंसुद्धा गरजेचं आहे. ऑल दीज रिक्वायरमेंट्स कॅन बी फुलफिल्ड इफ वी कनेक्ट रेझिस्टन्स ऑफ सुटेबल हाय व्हॅल्यू इन सिरीज विथ द गिवन मूव्हिंग कॉईल गॅलव्हनमीटर. ह्या सगळ्या रिक्वायरमेंट कधी पूर्ण होणार आहेत? कॅन बी फुलफिल्ड इफ वी कनेक्ट रेझिस्टन्स ऑफ सुटेबल हाय व्हॅल्यू. ज्यावेळेस आपण हाय व्हॅल्यूचा योग्य त्या हाय व्हॅल्यूचा रेझिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट करणार आहे मूव्हिंग कॉईल गॅलव्हनमीटरच्या त्यावेळेस या सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल होणार आहेत आणि ह्या रिक्वायरमेंट ज्यावेळेस फुलफिल होतील त्यावेळेस मूव्हिंग कॉईल गॅलव्हनमीटर हा व्होल्टमीटर म्हणून ॲक्ट होणार आहे. व्होल्टमीटर म्हणून त्याचं कार्य त्या ठिकाणी चालू होणार आहे. A voltmeter is connected across the points where potential difference is to be measured.
ज्यावेळेस आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा आहे त्यावेळेस व्होल्टमीटर काय करायचं आहे आपल्याला, त्या दोन पॉईंटच्या अक्रॉस पॅरलल कनेक्ट करायचं आहे. इफ गॅलनमीटर इज यूज टू मेजर व्होल्टेज इट ड्रॉज सम करंट. ज्यावेळेस गॅलनमीटर हा व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण वापरणार त्यावेळेस काही करंट त्यामधून ड्रॉ होणार आहे. का तर त्या गॅलनमीटरमध्ये असणारा लो रेझिस्टन्स. देअरफॉर ॲक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्स टू बी मेजर्ड डिक्रीजेस. आणि त्यामुळे काय होणार आहे, जो आपण मोजणारा पोटेन्शियल डिफरन्स आहे तो डिक्रीज होणार आहे. आणि हे टाळण्यासाठी टू अवॉइड दिस व्होल्टमीटर शूड हॅव व्हेरी हाय रेझिस्टन्स. त्यामुळे व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स कसा असायला पाहिजेत, हाय व्हॅल्यूच असायला पाहिजेत. आयडियली or in practically it should have infinite resistance. आयडियली त्या व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स इन्फानाईट असेल तर जो मेजर्ड पोटेन्शियल डिफरन्स आहे तो डिक्रीज होणार नाही. इट गॉट ॲक्च्युअल व्हॅल्यू. इट गेट ड्यू टू दिस वी गेट proper or correct value of potential difference, so that we connect suitable high value resistance in series with the MCG or moving coil galvanometer, so that we convert MCG into the voltmeter. So how we connect that suitable high value resistance in series with the MCG, which is shown in figure number 9.14. That figure shows that when high value resistance is connected in series with the galvanometer, then that galvanometer is converted into the voltmeter to measure the potential difference. That arrangement is given in figure number 9.14. This figure 9.14 shows us arrangement of conversion of moving coil galvanometer into a voltmeter. This suitable high value resistance X is connected in series with the galvanometer for this purpose as shown in the figure number 9.14. The value of resistance X which is connected in series with the MCG can be calculated as follows. If V is the voltage to be measured, then V is equal to Igx plus Igg. Therefore, Igx is equal to V minus Igg. Therefore, Igx is equal to V minus Igg. Therefore, X is equal to V upon Ig minus G. Equation number 9.14. Where Ig is the current flowing through the galvanometer. Ig, G suffix for galvanometer, and I is the current. So Ig is the current flowing through the galvanometer. This equation 9.14 gives the value of resistance X. That is V upon Ig minus G, where V is the potential difference which
is to be measured. Ig is the current flowing through the gallanometer and G is the resistance of gallanometer. If we know all these values V, Ig and G, then we can easily find out the value of resistance, high value resistance X, which is connected in series with the gallanometer. Then that gallanometer is converted into the voltmeter. If NV is equal to V upon Vg, which is equal to V upon Ig into G, is the factor by which the voltage range is increased, it can be shown that X is equal to G into NV minus 1. If that suitable high value of resistance X is connected in series with the moving coil gallanometer, then that moving coil gallanometer is converted into the voltmeter. म्हणजे ज्यावेळेस आपण हाय व्हॅल्यू रेझिस्टन्स एक्स इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी हा गॅलनमीटरला सिरीजमध्ये कनेक्ट करू, त्यावेळेस गॅलनमीटर हा व्होल्टमीटर म्हणून ॲक्ट होणार आहे. हा हाय व्हॅल्यू रेझिस्टन्स आपल्याला नेहमी गॅलनमीटरच्या सिरीजमध्ये कनेक्ट करायचा आहे आणि ज्यावेळेस हा गॅलनमीटर व्होल्टमीटर म्हणून ॲक्ट होईल त्यावेळेस तो आपल्याला ज्या पॉईंटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा आहे त्यांना पॅरलली कनेक्ट करावा लागतो. दॅट इज द point in which we were studied about gallanometer is converted into the voltmeter, how gallanometer is converted into the voltmeter. Our next point is comparison of an ammeter and a voltmeter. लास्ट पॉईंटमध्ये आपण पाहणार आहे कंपॅरिझन ऑफ ॲमीटर अँड अ व्होल्टमीटर. हा डिफरन्स 2 मार्काला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये ॲमीटर आणि व्होल्टमीटर तर आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट ॲमीटर इट इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर द करंट अँड व्होल्टमीटर इट इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. That 2 points are taken into account for the comparison. First one is ammeter, so it measures the current. Voltmeter it measures the potential difference. म्हणजे ॲमीटरचा पहिला पॉईंट की ॲमीटर कशासाठी वापरतात, इट मेजर्स द करंट मोजण्यासाठी, आणि व्होल्टमीटर कशासाठी वापरतात, इट मेजर्स द पोटेन्शियल डिफरन्स. दॅट इज द डिफरन्सिंग पॉईंट बिटवीन ॲमीटर अँड व्होल्टमीटर. सेकंड पॉईंट इज इट इज कनेक्टेड इन series. Ammeter is connected in series for measuring the current and voltmeter it is connected in parallel for measuring the potential difference. Ammeter हा सर्किटमध्ये सिरीजमध्ये कनेक्ट करतात करंट मोजण्यासाठी आणि व्होल्टमीटर हा सर्किटमध्ये ज्या कंपोनंटच्या क्रॉस पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा आहे त्याला पॅरलल कनेक्ट करतात. इट इज ॲन MCG विथ लो रेझिस्टन्स. ॲमीटर हा MCGचा आहे ज्यावेळेस लो रेझिस्टन्स आपण पॅरलल कनेक्ट करणार आहे MCGला, त्यावेळेस इट इज कन्वर्टेड इन टू द ॲमीटर. आणि व्होल्टमीटरमध्ये इट इज ॲन MCG विथ हाय रेझिस्टन्स. मीन्स इफ वी कनेक्ट हाय व्हॅल्यू रेझिस्टन्स इन सेरीज विथ MCG then that MCG is converted into the voltmeter. Fourth point for difference is smaller the shunt, greater will be the current measured. Means if shunt resistance or low resistance which is connected in parallel with the MCG known as shunt, if shunt is having small value then current measured will be greater, and if shunt having large value then current measures to be decrease or smaller. That is the fourth point for the difference of ammeter and voltmeter. And for voltmeter it is larger its resistance, greater will be the potential difference measured. Means if we connect large or high value resistance in series with the gallanometer then that gallanometer is converted into the voltmeter, and larger its resistance value gives us greater potential difference measured. And fifth differencing point is resistance of ammeter is
Ra, resistance for ammeter, is equal to S into G divided by S plus G, where S is the shunt resistance and G is the resistance of galvanometer. And in voltmeter, resistance of voltmeter is RV is equal to G plus X is equal to GNV. That is the comparison of ammeter and voltmeter. हे कंपॅरिझन परीक्षेसाठी एक्झामसाठी 2 मार्क्सला विचारलं जातं आणि 2 मार्क्ससाठी 2 पॉईंट्स गरजेचे असतात. इट मेजर्स द करंट, इट इज कनेक्टेड इन सिरीज. इट मेजर्स potential difference, it is connected in parallel. These 2 points gives us 2 marks. After that, our next point is thermoelectricity. When electric current is passed through a resistor, then electric energy is converted into the thermal energy. We know that when electric current passing through a resistor, then that electric energy is converted into the thermal energy. The reverse process, conversion of thermal energy directly into the electric energy, was discovered by Seebeck, and the effect is called thermoelectric effect, which is also known as Seebeck effect, in which thermal energy is converted into the electric energy. Thermal energy directly converted into the electric energy. This process is first discovered by scientist Seebeck, so known as Seebeck effect, and it is the conversion of thermal energy directly into the electric energy, so known as the thermoelectric effect. So to see the thermoelectric effect, we have considered 2 different metals. If these 2 different metals are joined to form a closed circuit, and these junctions are kept at different temperatures, a small EMF is produced and current flows through the metals. हा Seebeck इफेक्ट स्टडी करण्यासाठी आपण 2 मेटल्स कन्सिडर करणार आहे, डिफरंट मेटल्स. आणि ज्यावेळेस आपण हे 2 डिफरंट मेटल्स कनेक्ट करणार आहे त्यावेळेस एक क्लोज सर्किट तयार होत असताना ते 2 डिफरंट मेटल्सचे 2 जंक्शन्स 2 वेगवेगळ्या टेम्परेचरला जर आपण ठेवले तर त्यावेळेस ए स्मॉल EMF इज प्रोड्यूस इन बिटवीन देम. त्या 2 जंक्शन्समध्ये स्मॉल EMF प्रोड्यूस होत असतो. आणि इफ स्मॉल EMF इज प्रोड्यूस देन करंट फ्लोज टू दॅट मेटल्स. त्यावेळेस त्या 2 मेटल्समधून काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. दिस EMF इज कॉल्ड थर्मो EMF. दिस EMF इज कॉल्ड ॲज थर्मो EMF अँड इफेक्ट इज कॉल्ड ॲज द Seebeck इफेक्ट. का थर्मो EMF म्हणायचं, तर थर्मल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होत असताना जे 2 डिफरंट मेटल्स आपण कन्सिडर केले ॲट 2 डिफरंट टेम्परेचर्स, इन दॅट 2 डिफरंट मेटल्स we take these 2 metals at different temperatures. Due to this, a small EMF is developed, and due to small EMF, current flows to that metals. This EMF is called as the thermo EMF, and effect is known as the Seebeck effect. And the pair of dissimilar metals forming the junctions is called a thermocouple. आणि ह्या Seebeck इफेक्टसाठी जे 2 वेगवेगळे मेटल्स आपण कन्सिडर केलेत की ज्यांनी जंक्शन्स तयार केलेत, त्या 2 मेटल्सला एकत्रितपणे म्हणायचं थर्मोकपल. In this figure we consider antimony and bismuth. Where antimony having hot junction and bismuth having cold junction, means at the place of antimony metal temperature is maximum, and at the place of bismuth junction temperature is minimum. So antimony is hot junction and bismuth is cold junction, and when these 2 metals are connected to form a closed loop, then between this antimony and bismuth junction a small EMF is developed and current flows from bismuth to
antimony. Current flows from bismuth to antimony. So this effect is known as the Seebeck effect. Antimony bismuth thermocouple is shown in this diagram. For this thermocouple, the current flows from antimony to bismuth at the cold junction. For a copper ion couple, means if we consider two metals, that is copper and iron, which connect to form a closed loop, and that two metals keeping at two different temperatures, consider that two junction, and then small EMF is developed between these two junctions, where current can flows. So this small EMF is known as thermo EMF. And copper and ferrous metals or copper and iron metal known as thermocouple, this effect is reversible. The direction of current will be reversed if the hot and cold junctions are interchanged. ही इफेक्ट सीबेक इफेक्ट हा रिव्हर्सिबल आहे. म्हणजे डायरेक्शन ऑफ करंट विल बी रिव्हर्स. करंटची डायरेक्शन रिव्हर्स होऊ शकते कधी, इफ द हॉट अँड कोल्ड जंक्शन्स आर इंटरचेंज. ज्यावेळेस आपण हॉट आणि कोल्ड जंक्शन्स इंटरचेंज करणार आहे त्यावेळेस करंट फ्लोची डायरेक्शन रिव्हर्स होणार आहे. द थर्मो EMF डेव्हलप इन अ थर्मोकपल when the cold junction is at 0 degrees Celsius and hot junction is at T degrees Celsius, and it is given by E is equal to alpha T plus 1/2 beta T square. थर्मो EMF कधी डेव्हलप होणार आहे, ज्यावेळेस कोल्ड जंक्शन हे 0 डिग्री सेल्सिअसला असेल आणि हॉट जंक्शन हे T degree Celsius, means it having some temperature, and cold junction having 0 degree Celsius. Then thermocouple produces thermo EMF, and the value of thermo EMF is given by E is equal to alpha T plus 1/2 beta T square, where alpha and beta are the thermoelectric constants. This equation tells that a graph showing the variation of E with temperature is a parabola. हे जे इक्वेशन आहे ते काय दाखवते की जर आपण EMF थर्मो EMF व्हॅरी केलं तर टेम्परेचर व्हॅरी होतं आहे, आणि त्यांच्यामधलं व्हॅरिएशन दाखवण्यासाठी जर आपण ग्राफ प्लॉट केला तर ग्राफ विल बी पॅराबोला. मीन्स इफ वी प्लॉट द ग्राफ ऑफ थर्मो EMF E versus temperature T, then graph will be parabola. This graph shows us the variation of thermo EMF with respect to temperature. So student, that is the last point of our chapter number 9, current electricity. In the next video we will see our next chapter. So thank you.